इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सतत येणारे हे उदाहरण आहे। आकृती समजून घ्या। या वर्तुळामध्ये केंद्रबिंदू आहे O आणि या दोन रेषा किंवा दोन जीवा एकमेकींना वर्तुळाच्या बाहेरच्या भागात छेदतात। तो छेदनबिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे, म्हणून दोन जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय असा या प्रमेयाला ओळखतात। या आकृतीमध्ये आपल्याला समजलं AB पहिली जीवा, CD दुसरी जीवा आणि दोन्ही छेदतात E बिंदूमध्ये वर्तुळाच्या बाहेर। चला तर पाहूया आपण सूत्र। आकृतीमध्ये रेघ AB व रेघ CD या दोन जीवा असून त्यांचा छेदनबिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे E, म्हणून बाह्य छेदनाचा प्रमेय म्हणतात। सूत्र लिहिण्याची पद्धत अशी। हा छेदनबिंदू प्रत्येक बिंदूकडे जातो। E अगोदर A कडे जातो। EA गुणिले EB हे एका बाजूला लिहितात। EA मल्टिप्लाय EB बरोबर पुन्हा हा E C कडे जातो। EC मल्टिप्लाय ED असे चार भागांमध्ये याचं रूपांतर होतं। EA EB EC आणि ED। तर मित्रांनो, या चार भागांपैकी कोणत्याही तीन भागांची आपल्याला किंमत दिली जाते। एका भागाची किंमत काढायची असते। समजा EA EB किंमत दिली तर EC किंमत दिली तर आपल्याला ED काढता येते। कोणत्याही तिघांची किंमती दिल्या जातात, एकाची किंमत आपल्याला काढायची असते। तर असा हा दोन जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय सूत्र लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एक सूत्र पाहिलेलं आहे आणि आता दुसऱ्या सूत्रामध्ये त्याच प्रकारची आणखी एक आकृती आहे, पण या दोन आकृतीमध्ये खूप फरक आहे। आता आपण सूत्र लिहितोय दोन जीवांच्या अंतरछेदनाचा प्रमेय। अंतरछेदनाचा म्हणजे दोन जीवा AB पहिली जीवा, CD दुसरी जीवा आणि दोन जीवा एकमेकींना इथं छेदतात वर्तुळाच्या आतमध्ये। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दोन जीवा वर्तुळाच्या बाहेर छेदताना अभ्यास केलेला आहे। आता पाहतोय आपण वर्तुळाच्या आतमध्ये। छेदनबिंदू आहे E, म्हणून याला म्हणतात अंतरछेदनाचा प्रमेय। आकृतीमध्ये रेघ AB रेघ CD या दोन जीवा असून त्यांचा छेदनबिंदू वर्तुळाच्या आतमध्ये आहे, म्हणून या प्रमेयाला अंतरछेदनाचा प्रमेय म्हणतात। दोन जीवा कोणत्या बिंदूत छेदतात तर E मध्ये छेदतात, म्हणून सूत्र लिहिताना E अक्षरापासून चारही बिंदूंकडे आपण जायचं। EA पहिलं, दुसरा E गुणिले EA मल्टिप्लाय EB, EA गुणिले EB बरोबर EC गुणिले ED। मात्र यामध्ये एक काळजी घ्यायची, जर आपण EA केलं तर याला मल्टिप्लाय EB घ्यायचा असतो। याचाच हा तुकडा गुणाकार असतो, बरोबर हा तुकडा बरोबर गुणिले हा तुकडा असतो। EA गुणिले EB EC गुणिले ED। सोडवताना परीक्षेसाठी 1 2 3 4 चार भागांपैकी तिघांची किंमत दिली जाते आणि एकाची किंमत काढायची असते। थँक्यू।